नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग आलाय। या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून हा रस्ता 84 मीटर रुंद करण्याचा प्रारंभिक निर्णय घेण्यात आला होता। मात्र तांत्रिक बाबीतून तो 50 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला। या भूसंपादनासाठी आवश्यक 470 कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेकडून 7 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध करून दिला जाणार आहे। हा रस्ता 2026 च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे। कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला 31 ऑक्टोबर 2018 मध्ये मान्यता मिळाली। मात्र भूसंपादन विलंबामुळे हा प्रकल्प अनेक वर्ष रखडला। यातून 84 मीटर रुंदीचा रस्ता खर्च कमी करण्यासाठी महानगरपालिकेने 50 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला। या रुंदीकरणासाठी शासनाकडून महानगरपालिकेला 140 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय, तर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। भूसंपादनासाठी पालिकेने शासनाकडे आणखी 480 कोटींची मागणी केली होती। मात्र निधी उशीर झाल्याने पालिका प्रशासनाने आपल्याकडील निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।